नमस्कार मंडळी, आज आहे आमचा दिवस तिसरा। आजचं प्लॅनिंग आहे आता कालभैरवचं दर्शन घ्यायचं आपल्याला, बडा गणपती आणि मंगल अजून एक हे हरसिद्धी मंदिर ते आपल्याला तेच म्हणजे अजून 3 उज्जैन एक्सप्लोर करायचं, उज्जैन पूर्ण एक्सप्लोर करायचं आपल्याला। अजून हायाबुसा येते जरा हायाबुसा आली ना, आपल्याला सगळं एक्सप्लोर करायचं आहे, उज्जैन पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे आपल्याला। नाश्ता करून पहिलं कालभैरवला जाणार आहे, ठीक आहे। तर तुम्ही कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील। चला कनेक्ट राहा। हे हॉटेल आहे जिथे आम्ही स्टे केला होता, तारा गेस्ट हाऊस। ओके, यांचं लाईनअप आहे, सगळ्यांचे वाजलेले आहेत आता 12। गाडी धुतोय, हे आहे आमचं लाईनअप। आज मी जाणार आहे ही इलेक्ट्रा, आज रॉयल एनफिल्ड फिरणार आहे आपण पूर्ण दिवस। आणि आपली पॅन्थरला थोडासा आराम, पेट्रोल नाही आहे गाडीमध्ये, जरा आराम, हा जरा आराम देऊया हवाय, ठीक आहे। मित्रांनो, हा माझा एक्सपिरियन्स आहे। बघा हे टी शर्ट पण बघा, महाकालचं टी शर्ट घातलेलं आहे मी। तू चाललो, महाकालचं टी शर्ट घातलेलं आहे। शृंगारेश्वरला गेलो तर लास्ट ब्लॉग म्हणून तेव्हा घेतलं होतं, गिफ्ट होते आपल्याला, गिफ्ट। तर महाकाल टी शर्ट घालला, पूर्ण दिवस हे टी शर्ट घालून आपण फिरणार आहे। तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे महाकालचा, और खूप मजा येते, कारण की हा जो ग्रुप जो आहे ग्रुप पण खूप छान आहे आणि कॉपरेटिव्ह आहे, एकमेकाला खूप चांगला कॉपरेट करतो, त्याच्यामुळे खूप मजा येते। चला आता भेटू आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया। गाड्याचं वॉशिंग करतोय भाई हेमांशूला एक काम दिलेलं आहे, सगळ्या गाड्या वॉश करायच्या। हे बघा, तुला पण मग काय मला अंघोळ घातली त्याने बघ, गाडीवाल्या सकट गाडीवाल्याला पण धुवायचं। न्यू बिझनेस चालू झालाय हेमांशूचा, गाडीवाल्याला पण धुवायचं। हे बघा, अरे माझ्या गाडीपर्यंत पाईप जाणारच नाही रे, गाडी पण धुवून झालेले आहेत। चला आपण आता पेट पूजा करायला जाऊया, चला। A few moments later. आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे। हॉटेलचं नाव आहे सद्गुरू रेस्टोरंट, तुम्हाला दिसेल, खूप छान रेस्टोरंट आहे आणि मोठं आहे। हे बघा, आतला व्ह्यू तुम्हाला दाखवतो। आतला व्ह्यू बघितला तुम्ही, सॉलिड मोठं रेस्टोरंट आहे। अरे खतरनाक मोठं आहे, किती मोठं आहे बघितलं, सॉलिड मोठं आहे। सद्गुरू आपण कुठल्या एरियामध्ये, उज्जैन मध्ये, म्हणजे जस्ट कालभैरव मंदिराच्या जवळच्या गल्लीमध्येच आहे। हे करतोय का, प्रमोशन करतो तर पैसे पण द्यायला कमी करायला, ठीक आहे। तर तुम्ही इकडे आला तर तुम्ही ते विजिट करू शकता। एक नंबर भाई, पनीर पराठा, कचोरी, आलू पराठा, शाही। आता डायरेक्ट आपण जाऊया कालभैरव।
कनेक्ट. फायनली आपण कालभैरव मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. मला मागे दिसेल पार्किंग वगैरे. चला आता मंदिरामध्ये काय कसं आहे तिथे पहिल्यांदा चाललोय. खूप एक्सायटेड आहे. तर बघूया आपण. चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. टीका लावल्यावर पैसे द्यायला टीका बोललो ना. खूप गर्दी आहे भाई. खूप गर्दी आहे यावेळेला. तुम्हाला दिसेल. गर्दी बघा मी तुम्हाला. महाराज की जय. 50. गर्दी जरा कमी वाटते. काय बोलतो. लाईन एवढी नाहीये आणि 4-5 लाईन आम्ही क्रॉस केल्या पण लाईन एवढी नाहीये. बघू नॉर्मल होऊ शकतं आपल्या 1-2 तासांमध्ये. आपलं. हा बघ ना मला लवकर आलं ऍक्च्युली. लेट झाले 11 वाजले. पण गर्दी आपण एवढं लाईन क्रॉस केली म्हणजे थोडस एक बघितली नाही किती ओके असं आहे काय. बघा पोरं आपली थोडी पाठी. आपण तिघच आपले अर्धे माणसं पुढे गेले. चल 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 लोक. मंदिर बघा दिसते लांबून. मला वाईड आहे ना ते झाड. तिथे कोरा पण दिसतो. कहाँ से आए तुम? आगरा. आगरा हम लोग के साथ आग्रावरून आलेले पोरं. जो पंजाबी समझ जाऊ. लहान लहान पोरं 19-20 वर्षाची पोरं एकटेच प्रवास करतात. एवढ्या लांब आग्रावरून आलेत. उज्जैन वरून हे दर्शन घेऊन परत आग्राला जाणार. आणि आपली पोरं बघा. कालभैरव महाराज की. हळूहळू लाईन पुढे चालली आहे. ऑलमोस्ट मंदिराजवळ पोहोचलो. एक अजून 2 दिसेल बघा. अजून 2 लाईनी आहेत. त्याच्यानंतर महाद्वारचं दर्शन आपल्याला होईल. तुम्हाला दिसेल बघा झाडाच्या मागे पाठी दिसते ओम श्री कालभैरव. फायनली आपण महादरवाजाकडे पोहोचलेलो आहे. ओम श्री कालभैरव मंदिर. गर्दी अजूनही आहे. लाईन हळूहळू पुढे जाते. जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. आता आपण आतमध्ये एक 5-10 मिनिटांतर आपण आतमध्ये एंटर करू. आले बघ. झाले का शॉर्ट्स काढून. झाले.
ऑलमोस्ट आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचतोय. ऑलमोस्ट हर 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 फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि गर्दी खूप होती, त्याला धक्काबुक्की खूप झालेली. त्याच्यामुळे दर्शन स्टडी म्हणजे ऑलमोस्ट एक 2-3 सेकंद पण तिकडे थांबू शकत नाही आपण, एवढी धक्काबुक्की होते. म्हणजे ते प्रॉपर लाईन मॅनेज नाही करत ते लोक. एक छोटी लाईन आली तर मग सगळे एकत्र येतात, त्याच्यामुळे प्रॉपर मॅनेज नाही झाले ते. त्याच्यामुळे दर्शन एकदम पाहिजे तसं, जसं लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं, आपण मामलेश्वराला गेलो होतो. सनलाईट येते खूप. मामलेश्वराला गेलो होतो आपण, त्या मामलेश्वरामध्ये दर्शन किती छान झालं होतं आपलं, पण इथे ना खूप धक्काबुक्की झालेली आहे, त्याच्यामुळे दर्शन प्रॉपर झालं नाहीये माझं. त्याच्यामुळे ठीक आहे, मंदिराचा पूर्ण परिसर मी शूट करायचा प्रयत्न केला आहे गर्दीमध्ये. आता कसं झालंय काय झालंय काय माहिती नाहीये. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण मी जाताना शूट केलं आणि एवढी धक्काबुक्की होती, कॅमेरा खूप हलत होता आणि वाईड अँगलमध्ये किती हात वर जातोय, माझा हाईट कमी असल्यामुळे हात किती वर होतं माहित नाही मला. त्याच्यामुळे आता बघू आता किती शूट झालंय काय झालंय. चला आता आपण आलेलो आहे मंदिराच्या बाहेर. बाकी सगळी गँग आपली पुढे गेलेली आहे, कारण मंदिराच्या बाजूचं एक दत्त मंदिर होतं आणि एक दीपस्तंभ होता, तो मोठा, तो मला शूट करायचा होता. त्याच्यामुळे तुम्ही शूट करण्यासाठी तिकडे गेलो होतो, त्याच्यामुळे बाकी सगळे पुढे गेलो. मामा बाईस चला कनेक्ट राहा तुम्ही. चला आता चप्पल घेऊया आणि आपली गँग कुठे गेली तिला शोधूया आपण पहिली. ठीक आहे, ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, काल भैरव महाराज की जय. काल भैरव मंदिराचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला हा ओम श्री काल भैरवचा दर्शनाचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट आपला आहे, बघू आता कुठे जातो आपण, तर त्याप्रमाणे आपण करूया. चला, स्टे ट्यून, बाय.